सर्वप्रथम एक तर माझं असं अजिबात म्हणणं नाहीये की ज्या लोकांनी आपल्याला पडत्या काळात साथ दिली आहे त्या लोकांचं दूध बंद करून आपण इथे परत यावं. बरोबर नाहीये ते, माणुसकीला धरून नाहीये. त्यामुळे तसा आग्रह मी धरणार नाही. तसा आग्रह जर कोणी धरत असेल तर चुकीचा आहे. सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट अजून आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण जे म्हणताय की आम्ही आपल्याला सहकार्य करायला हवं, ते सहकार्य करणं म्हणजे आपल्यावर काय आम्ही उपकार करणार नाही. इथे एवढं मोठं प्रस्थ टाकलंय, कोट्यवधी रुपये कंपनीने खर्च केले, त्यामुळे या डेअरीची काळजी आपल्यापेक्षा कंपनीच्या मॅनेजमेंटला नक्कीच जास्त असणार आहे, नेहमीच असणार आहे. आणि जे काही मध्ये प्रकार झाले, ज्या काही अडचणी होत्या, त्या सगळ्या अडचणी मला काही माझ्यावर निर्बंध असल्यामुळे इथे उघडपणे बोलता येत नाहीत. पण त्या अडचणींमुळे इथे पेमेंट दिलं गेलं नाही, त्यामुळे हा सगळा प्रकार घडला. पण त्यावेळेस त्या काळात ज्या लोकांनी शेतकऱ्यांना सहकार्य केलंय त्या लोकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की आपल्या शेतकरी बांधवांना त्यांनी त्यावेळेला पडत्या काळात सांभाळून घेतले. तर त्या लोकांचं दूध बंद करणं हा काही त्यातला मार्ग नाही आहे. उलट तिथेही दूध चालू असावं द्या, आपल्याकडे दूध चालू असू द्या, आणि आपल्याकडचं दूध उत्पादन कसं वाढवता येईल, जे आपण कर्जाचं म्हणाला त्याच्यावर आपलं लक्ष जास्त केंद्रित असायला हवं. आपण जे कर्ज वाटप करणार आहोत त्यासाठी आपल्या स्वतःच्या द्वारका उद्योग समूहाने युनिझॉन मायक्रो फायनान्स म्हणून एक मायक्रो फायनान्स कंपनी फ्लोट केली आहे सिंगापूर इथे. त्या मायक्रो फायनान्स कंपनीच्या मार्फत आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या मार्फत इथे शेतकऱ्यांना कर्ज वाटप करणार आहोत. ते कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेकडनं नसणार आहे किंवा शासनाच्या अनुदानित स्कीममधनं नसणार आहे. त्यामुळे त्याच्यावर कसल्याही प्रकारची सबसिडी मिळणार नाही कोणाला. आलं का लक्षात? समजा एखादी गाय किंवा एखादं जनावर असेल ते खरेदी करण्यासाठी एक समजा 30,000 रुपये त्याची किंमत असेल, तर त्यात जे काही आपलं कॉन्ट्रीब्युशन असेल ते आपण भरायचं. बाकीचं आपल्या कंपनीच्या मायक्रो फायनान्स डिव्हिजनतर्फे फायनान्स केलं जाईल, त्याचा इन्शुरन्स काढला जाईल त्या जनावराचा, आणि ते आपल्या सुपूर्द करण्यात येईल. इनफॅक्ट ते जनावरं खरेदी करण्यासाठी सुद्धा तांत्रिक सहाय्य आपल्याला पुरवण्यात येईल. जनावरं आम्ही नॉर्थमधनं खरेदी करू किंवा हैदराबादहून करू किंवा जे काही ठिकाणं जिथे चांगल्या प्रकारची जनावरं मिळतात ते केलं जाईल. हा झाला तुमच्या कर्जाचा भाग. त्या कर्जाचे जे हप्ते आहेत ते आपल्या दुधाचं जे पेमेंट आहे त्याच्यामधनं ते वळते केले जातील. ते तो सरळ हिशोब आहे, त्यात मी काही सांगायची गरज नाही नव्याने. ॲज फार एज इन्शुरन्स इज कन्सर्न, इन्शुरन्सचं जे आपण मला विचारलं, इन्शुरन्समध्ये आपण ते इन्शुरन्स फॉर्म्स जे आपण भरलेले आहेत त्याच्या माध्यमातून आपल्या परिवाराला आणि आपल्याला इन्शुरन्स, मेडिक्लेम इन्शुरन्स मोफत दिलं जाईल कंपनीतर्फे. त्यातल्या कुठल्याही प्रकारचे पैसे कापले जाणार नाहीत आपल्या दुधातून, सगळ्यात महत्वाचा मुद्दा. दुसरी गोष्ट, त्या इन्शुरन्स स्कीम मध्ये आपल्याला मेडिक्लेमचे कार्ड्स मिळतील. एक कॅशलेस कार्ड नावाची पद्धत असते, म्हणजे आपण कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जाऊन जर ऍडमिट झालात तर तिथे आपल्याला कुठल्याही प्रकारचं डिपॉझिट द्यायची गरज नाही कोणाला. ते फक्त आपण कार्ड दाखवलं की आपल्याला त्या हॉस्पिटलमध्ये, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन दिली जाईल, आपला पूर्ण इलाज केला जाईल, आणि इलाज झाल्यानंतर डिस्चार्ज घेत असताना सुद्धा आपल्याला पेमेंट द्यावं लागणार नाही तिकडे. ते सगळं पेमेंट इन्शुरन्स कंपनी करेल, आपलं सुद्धा आणि आपल्या परिवाराचं सुद्धा. आणि तिथे सुद्धा पेशंटची ने-आण करण्यासाठी काही दिवसातच आपण इकडे रमेश अप्पा थोरात साहेबांना बोलवून, आपले सन्माननीय आमदार आहेत ते, त्यांच्या हस्ते आपण इथे अँब्युलन्स वितरण सोहळा करणार आहोत. ती अँब्युलन्स आपली मुंबई ऑफिसला रेडी आहे, ते आजच करायचं होतं आम्हाला, पण थोरात साहेबांचं काही येणं झालं नाही आज. तर अँब्युलन्सची सुविधा आहे, आपल्याला हॉस्पिटलपर्यंत नेण्याचीही व्यवस्था आहे, आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला त्याच्यावर बोलण्याची ऑथॉरिटी माझ्याकडे नाही आहे, कारण युनिझॉन मायक्रो फायनान्स हे आमचे एक इतर डायरेक्टर हँडल करतात. माझ्याकडे त्याच्या बाबतीत जे नॉलेज आहे ते फार कमी आहे त्या मनाने. पण मी एवढं नक्कीच सांगू शकतो की राष्ट्रीयकृत किंवा प्रायव्हेट किंवा तुमच्या सहकारी पतपेढ्यांपेक्षा कमी व्याजदराने आणि जास्त लांब पल्ल्याचे आपल्याला कर्ज वाटप करता येतील नक्कीच. आणि आपण कोणाला रिस्ट्रिक्ट नाही करणार. सगळी आपली घरातलीच मंडळी असल्यामुळे इतर लोकांनी जसं क्रायटेरिया बसवलाय की एका शेतकऱ्याला फक्त 2च जनावरं द्यायची, अशातला काही भाग नाही. एखाद्या शेतकऱ्यांनी हिंमत दाखवली तरी 20 जनावरं द्यावी. आपलं लाईफस्टाईल उंचावणं हीच अपेक्षा आहे. त्यामुळे मला नाही वाटत काय डॉक्युमेंटेशन जास्त असेल तर. रेशन कार्ड किंवा जे काही डॉक्युमेंटेशन असेल नॉमिनल असेल ते पण आपण बसून ठरवता येईल. त्यामुळेच बँकांना इथे आपण याच्यात इन्व्हॉल्व्ह करत नाही आहोत, कारण त्यांचे प्रोसिजर्स जे आहेत ते एकतर लेंदी आहेत. दुसरी गोष्ट मग क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये की एका शेतकऱ्याला एवढ्याच गाई म्हशी द्यायच्या आपल्या टॅक्स. आणि स्वस्त रेट काय आहे? स्वस्त रेट मिळते 550 पर्यंत. त्याची नंदनची गोळी आहे ना बारामतीवाल्यांची, ती 707 रुपयाला, 507 रुपयाला आहे. आपली ती 605 रुपयाला आम्हाला जागेवर. तिथून आम्ही 10, 20, 30 रुपये, काही 40 रुपये, 10, 20 रुपये काढतो गवळ्यांच्या ह्याच्यामध्ये. कारण आम्ही आता मी डेअरीच चालू केलेलं आहे. तुम्हाला चांगल्या दर्जाचं, चांगल्या प्रोटीनचं 350 ग्राम आज आपलं पशुखाद्य घेऊन इतरांच्या 600 ग्रामच्या सोबत त्याची तुलना होते. मग त्या गाडीतला फरक आहे ना.
शेतकऱ्याला कसं होत आहे तुम्हाला माहिती आता शेतकऱ्यांना समजावं आहे समजा ना, शेतकरी आतापर्यंत आम्ही समजूत आलो, पण आमची शेतकऱ्यांचं काय याच्यात हे नाहीये. शेतकरी बोलतो दूध वाढतं याच्याने. केंद्र शासनाचा महाराष्ट्र राज्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्याच्या बाबतीत मला काही बोलायचं नाहीये, पण सगळं ते जग जाहीर आहे. त्यामुळे ज्या काही अडचणी आहेत, मी जसं मागे म्हणालो माझ्यावर निर्बंध असल्यामुळे मी त्यावर नॉट बी पॉलिटिकली करेक्ट, पण जे काही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी करता येईल किंवा जे काही केलेलं आहे आम्ही किंवा जे आम्हाला करायचं होतं ते केलं आहे. त्यासाठी ज्या काही हमी द्यायच्या आहेत, पश्चिम बंगालमध्ये सुद्धा 19 जिल्ह्यात ही स्कीम आम्ही सुरू केली आहे. फक्त महाराष्ट्रासाठी आम्हाला पैसे जसे मांडायचे ते मांडलेत आम्ही. आणि यापुढे असं घडू नये याची जेवढी पोटतिडीक आपल्याला आहे तेवढीच आम्हाला सुद्धा. पुढे काय करायचं नेमकं बोला. पावडर प्लांट जो आहे तो विकत घेतोय, आईस्क्रीम प्लांट आहे, घी प्लांट आहे. तर फ्लश सीझन मध्ये आपल्याकडे जर अतिरिक्त दूध असेल तर त्या दुधापासून पावडर निर्मिती करण्याची व्यवस्था कंपनीची आहे. त्या बाबतीत आपण काळजी करायची गरज नाही की अतिरिक्त दूध असेल तर घेणार नाही किंवा दुसरीकडे. आजपर्यंत असंच माझ्या माहितीत मिळालं की अतिरिक्त दूध ज्या वेळेस होतं त्यावेळेस कंपन्या काही वेळेस आपलं दूध स्वीकारत करत नाही. त्यावेळेस दूध उत्पादक ज्याला दूध उत्पादन जो आपल्याला करतो त्याला आम्ही काय करून द्यायचं. आम्ही जो दूध घेतो, मी स्वतः मी निफाड तालुक्यात करंजगाव या ठिकाणी 500 लिटर कलेक्शन माझं. तर त्यावेळेस अशा वेळेस समजा कंपनीने माझं दूध स्वीकारलं नाही, प्लस झाल्यामुळे अशा वेळेस तुम्हाला आज आम्ही बघा, तुम्ही सगळ्यात अगोदर लक्षात घ्यायला या गोष्टीचा जो मर्म आहे तो लक्षात घ्या. आज तुम्हाला गाई म्हशी आणि हा जे सगळं कर्ज आज जे बँक देणार आहे त्यासाठी आम्ही कोणाची द्वारकाची. मग आम्ही तुमच्या भागीदार झालो की नाही? आम्ही कोणाची द्वारकाची. तर आम्ही तुमच्या कर्जासाठी आम्ही दिल्यानंतर टाकल्यानंतर तुम्हाला पशुखाद्य दिल्यानंतर त्या धंद्यात मान तुमची जास्त अडकली आमची अडकली पण विशेष मग त्या धंद्याची काळजी जेवढी तुम्हाला असेल तुमच्यापेक्षा थोडी तरी जास्त काळजी आम्हाला असेल असं वाटतं की नाही? मग त्या काळजी खातर तरी करावंच लागणार आहे. त्यामुळे तुम्ही अतिरिक्त दूध आणलात तर त्या दुधात अतिरिक्त नफा होणार आहे आणि तो नफा कंपनीला नको याच्यातला भाग नाही. तुम्ही जेवढा असेल तेवढा अतिरिक्त वापरा, त्याची उपाययोजना केलेली आहे. आणि ज्या आपण मशिनरी आता दिल्या मशीन आणि बीएमसी ला जे सिस्टीम दिली आहे रिअलची फॅट मशीन आहे मशीन याच्यापेक्षा लेटेस्ट मशीन बाजारात आलेली आहे. साहेब स्वीडन मध्ये ज्या लेटेस्ट मशिनीचं आता एक महिन्याभरापूर्वीच इन्व्हेन्शन झालेलं आहे त्या मशीनी आम्ही इम्पोर्ट करतो तिथून. हे तुम्हाला जे दिलेलं आहे ते एकदम तातडीने उपाययोजना करायची होती, सुरुवात कुठेतरी करायची होती म्हणून दिलं गेलं. इथे शेवट होणार आहे असं नाही. तंत्रज्ञान अजून आपल्याला भरपूर बघायचं, आम्हाला सुद्धा बघायचं आणि त्यासाठी तंत्रज्ञानात हवं तेवढं इन्व्हेस्टमेंट कंपनी करते. अत्याधुनिक तंत्रज्ञान आपल्याकडे येईल, त्याची काळजी आपण करू नका. ठीक आहे? तरी आपल्या होत असलेल्या फसवणुकीला आपण सुद्धा जबाबदार असतो. तर डोळे बंद करून माझी विनंती असेल की पेटते शेगडीवर बसून आमच्यासोबत माझ्यावर हँडसम दुसरं कोणी दिसत पण आता आपण ज्या ज्या गोष्टींवर चर्चा केली की शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कर्जापासून ते त्यांच्या हेल्थकेअर सुविधांपासून पशुखाद्यापासून ॲम्ब्युलन्स सर्व्हिस पासून या सगळ्या ज्या सुखसोयींच्या बाबतीत आपण बोललेलो आहोत चांगलं आहे. मी माननीय बोरुडे साहेबांना या ठिकाणी स्वागत करू इच्छितो. बोरुडे साहेब आपल्या सर्वानुमत काय आहे हे मला जाणून घ्यायचं. सगळ्यांना पटतंय का? कंपनीसाठी हवं जे काही जबाबदारी माझ्यासाठी मला सोपवली होती ती संपून इथे आलो आहे. ग्रहणातून सुटका झाली असं नाहीये. मी आज आपल्या समोर उपस्थित झालोय की या पुढेही येणारे जेवढे ग्रहण असतील, खग्रास सूर्यग्रहण वेगवेगळे प्रकार आहेत त्याचे, त्या सगळ्या ग्रहणांमधनं आपली सुटका कायमची होऊन जाईल. ती कशी? मी आज इकडे आपल्यासाठी इमर्जन्सी लाईट घेऊन आलोय मुंबईमधनं. म्हणजे ग्रहण आलं आणि समजा लाईट गेली, सगळा अंधार झाला तर इमर्जन्सी लाईट असेल. आणि ती इमर्जन्सी लाईट म्हणजे तुमच्या 3 महिन्याच्या पेमेंटच्या मागण्यांचा जो आमच्याकडे तुम्ही आता मुद्दा उपस्थित केला
त्याला मी आज या ठिकाणी जाहीर संमती देतो आणि माझ्यातर्फे एक पाऊल पुढे जातो मी. तुम्ही फक्त 3 पेमेंट घेऊ नका आमच्याकडनं, 4 पेमेंट ऍडव्हान्स घ्या, 4 पेमेंट आणि मग दूध टाका. किंवा तुमच्या इतर प्रकारे तुमची कुठेतरी कुटुंबणा करणं किंवा दिशाभूल करणं हे कधीच होणार नाही. तर तुम्ही 3 पेमेंट घ्या, 4 घ्या, 5 घ्या, 6 घ्या किंवा 10 घ्या. हे पेमेंट फक्त तुम्हाला यासाठी देण्यात येत आहे की या मधल्या काळामध्ये तुम्हाला जे इतर दूध उत्पादकांनी मदत केलेली आहे त्या लोकांनी तुम्हाला जे पेमेंट दिलेलं आहे, जर तुम्हाला परत द्वारका परिवारात यायचं असेल तर त्यांचं पेमेंट त्यांना वेळेवर परत देता यावं आणि परत तुमचं पाठमानेनं स्वागत द्वारकामध्ये करता यावं. फक्त यासाठी मी तुमच्या मागणीला मान्य करतोय. पण शासनाने कमी केलं तर मग कमी पण करू. का नाही करणार? बरोबर आहे की नाही? याच्यात तुलना बघा, दसऱ्यासारखा वध करण्याची जी उत्कंठा होती ती अगदी प्रबल झाली होती आणि ती उत्कंठा प्रबल झाल्यानंतर मग श्रीकृष्णाने सांगितलं सुदर्शन चक्र हलवून की हा सूर्य हा जयेंद्रथ आहे, आता आपली प्रतिज्ञा पूर्ण करा. तर जेवढा वेळ आमच्याही बाबतीत ते श्रीकृष्णाचं जे सुदर्शन चक्र वर होतं, झाकोळलं गेलं होतं, अंधार होता, प्रत्येकाच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह होतं, आमचीही त्यातनं तुटायची उत्कंठा प्रबळ होती. भेसळ बिसळ कुछ नाही चलेगा अभी. कबूल आहे का? रथाबिथावर आलो असतो तर मर्सिडीज मध्ये एवढी हालत झाली तर रथात काय झाले नाहीये. मला अशी पूर्ण खात्री आहे. ठीक आहे, एवढं बोलून मी आपली रजा घेतो. आज रविवारचा दिवस आहे, लग्नाचा दिवस आहे, पटकन जेवण आठवून निघावं आपापल्या घरी. हा सुट्टीचा दिवस आहे आपल्याकडे, हाफ डे झाली घेतली. मुंबईत शनिवार हाफ डे. या धंद्यात एवढं गुंतलं की दिवस सुद्धा आठवत नाही. आपण जेवण करून घेऊ सगळ्यांनी आणि या ठीक आहे, एवढं बोलून मी आपली रजा